मतदार याद्यामध्ये घोळ आहे हा वेळोवेळी आमच्या राजसाहेबांनी निदर्शनास आणून दिलेला आहे। आणि बोगस वोटिंगमुळे जे खरोखर चांगले कार्यकर्ते असतात ते निवडून येत नाही आणि बोगसच्या जीवावर हे लोक निवडून येणार, त्याच्या निषेधासाठी आज महाराष्ट्रात आम्ही मोर्चा काढलेला आहे। आता अंबरनाथच्या या कमसे कम 1000 एक आहेत, असे प्रत्येक शहरातून येतील आणि अख्खी मुंबई जाम होऊन अख्ख्या दिल्लीला हे कळणार आहे। याच पुढे जी भूमिका आहे ती राजसाहेब, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, उद्धव साहेब हे त्यांची भूमिका पुढे मांडतील। आज या भारतामध्ये आणि या शहरामध्ये देखील जी वोट चोरीचा प्रकार चाललेला आहे, आता कालपर्यंत कंट्रोल चार्टला जी नावं होती, आज रात्री यादी जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे। आणि हे फक्त इथे शहरात विकास न करता फक्त याद्यांचा विकास करतात आणि निवडून येतात। यांच्या विरुद्ध हे आम्ही जनानंदाला उभं केलेलं आहे। मनसे, राष्ट्रवादी, उभाटा, काँग्रेस सर्व पक्षांनी मिळून हा आज जनांदोलन केलेलं आहे। हे वोट चोरी बंद करा आणि न्यायाने लढा। खरंच शहराचा विकास करायचा असेल ते वोट चोरी बंद करा आणि हे जे हाल चाललेले आहेत आपल्या रिक्षावाले बंधूंचे आणि या प्रवाशांचे ते बंद करा। आपल्या शहरातील जिन्याकडे लक्ष द्या, पण यांचं लक्ष फक्त पैशाकडे आणि कॉन्ट्रॅक्टकडे आहे। म्हणून यांच्या विरोधात आम्ही हे जनांदोलन उभं केलेलं आहे। आणि जी वोट चोरी चालू आहे शहरामध्ये डमी उमेदवार आणलेले आहेत आणि शहरावर अन्याय होत आहे, याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे।